तुमचं पर्सेंटाईल आणि रँक चांगला असूनही फक्त ऑप्शन फॉर्ममधील एका चुकीमुळे ड्रीम कॉलेज हुकू शकतं. दरवर्षी अनेक विद्यार्थी अशाच चुका करतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या 10 सर्वात मोठ्या चुका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक चूक तुमच्यासाठी खूप महागाची ठरू शकते. म्हणून प्रत्येक चूक मी व्यवस्थित सांगत आहे. त्या चुकीवर लक्ष द्या आणि त्या टाळा. नमस्कार मित्रांनो, मी विकास तुपे. तुम्ही पाहतात विकास तुपे टॉक्स. ऑप्शन फॉर्म प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आणि CET चांगला स्कोर मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच योग्य प्रेफरन्स ऑर्डर लावणं महत्त्वाचं आहे. चला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा एकाच कॉलेजच्या सर्व ब्रांचेस सलग भरू नका. उदाहरणार्थ समजा COPचे तुम्ही CS घेतली, त्याच्या आधी COPचे IT टाकली, त्याच्या खाली COPचे AIDS टाकली, COPची ENTC टाकली, COPची मेकॅनिकल टाकली आणि COPची सिव्हिल ब्रांच असे तुम्ही सिलेक्शन केले आणि त्याच्यानंतर दुसरं कॉलेज घेतलं PSCT आणि त्याच्यात सेम CS, IT, AIDS, ENTC, मेकॅनिकल आणि सिव्हिल टाकलं. तर होतं काय, तुम्हाला कॉलेजनुसार नाही तर ब्रांचनुसार ते सिलेक्शन होण्यास मदत होते. म्हणजे दुसऱ्या कॉलेजचं CS मिळत असताना तुम्हाला कदाचित मेकॅनिकल ब्रांच मिळू शकते, कारण त्याचा कट ऑफ दुसऱ्या कॉलेजच्या CS पेक्षा कमी असतो. म्हणून ही चूक तुम्हाला एक महागात पडू शकते कॉलेज निवडीच्या बाबतीत. तर त्यामुळे योग्य क्रम देणं खूप महत्त्वाचं आहे. ही चूक का होते लक्षात घ्या. तुम्ही COPचे ENTCवर सीट मिळाली आणि त्याखाली असलेल्या इतर कॉलेजचे CS ITच्या सीट तुमच्या हातून जात आहेत. याचा अर्थ तुम्ही तिथे COPच्या पूर्ण कॉलेजला महत्त्व दिलं आहे, ना की ब्रांचला. ही चूक ठरू शकते. त्यामुळे काय करायचं, प्रेफरन्स ऑर्डरनुसार प्रत्येक कॉलेजच्या ज्या तुम्हाला ब्रांच हवी आहे, जी महत्त्वाची ती कॉलेजनुसार टाकत जाणं खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, तर स्मार्ट स्ट्रॅटेजी काय, COPचे CS, PICTचे CS. तर आता अशा प्रकारे तुम्ही स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरू शकता. COPचे CS टाकू शकता, PICT CS, VIT पुणे CS, अशा प्रत्येक कॉलेजचे तुम्हाला जेवढे पाहिजे त्याच्या CS ब्रांच टाकल्यानंतर तुम्ही त्याच कॉलेजची ENTC ब्रांच टाकू शकता. मग त्याच्यानंतर तुम्हाला जी तिसरी ब्रांच हवी ती टाकू शकता. असा क्रम टाकल्याने तुम्हाला जास्त चान्सेस मिळतात सिलेक्शनचे. एकाच कॉलेजच्या सर्व ब्रांचेस सलग भरण्याऐवजी तुम्हाला जास्त कोणता कॉलेज हवं त्यानुसार मिश्र प्रेफरन्स लिस्ट तयार करा. ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुमचा प्रेफरन्स ऑर्डर जे तुम्हाला ब्रांच आणि कॉलेज महत्त्वाचं आहे ते वरतीच आलं पाहिजे. त्याच्यानंतर मग बाकीचे कॉलेज आणि त्याच्या ब्रांच आल्या पाहिजे. ही स्ट्रॅटर्जी खूप महत्त्वाची आहे. ती तुम्ही नक्की फॉलो करा. चूक नंबर 2 काय, फायनल मेरिट लिस्टमधील फायनल रँक न पाहता ऑप्शन फॉर्म भरणे. का चुकीचे आहे? अनेक विद्यार्थी फक्त पर्सेंटाईल पाहून कॉलेज लिस्ट तयार करतात, पण कॅपमधील सीट अलॉटमेंट फायनल मेरिट लिस्टवर होते, केवळ पर्सेंटाईलवर नाही. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरण्याऐवजी फायनल मेरिट लिस्टमधील तुमचा फायनल रँक तपासणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. उदाहरणार्थ पर्सेंटाईल 95 आहे आणि फायनल मेरिट रँक तुमची 12,850 आहे. कॉलेज लिस्ट आणि ऑप्शन फॉर्म हे 12,850 रँक लक्षात घेऊन तयार केले पाहिजे, फक्त 95.20 पर्सेंटाईल पाहून नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. रँक खूप महत्त्वाची असते. रँकनुसार सीट वाटप होतं, त्याच्यामुळे ते ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरी चूक काय, फक्त 10-15 ऑप्शन फॉर्म भरू नका, ऑप्शन्स टाकू नका. अनेक विद्यार्थी मला हेच कॉलेज हवे म्हणून 10 ते 15च ऑप्शन भरतात. जर त्या सर्व ऑप्शनवर सीट मिळाली नाहीत तर त्या कॅप राऊंडमध्ये तुम्हाला कोणतंच अलॉटमेंट होणार नाही, हे लक्षात ठेवा. योग्य स्ट्रॅटेजी काय, ड्रीम कॉलेज, टार्गेट कॉलेज, सेफ कॉलेज अशा तिन्ही प्रकारच्या समाविष्ट करा. त्याच्यानंतर पुढची चूक काय, फक्त टॉप कॉलेज भरू नका, सेफ ऑप्शन ठेवा. तर आणखीन पुढची चूक, मागील वर्षाचा कट ऑफ न पाहता ऑप्शन फॉर्म भरू नका. आता CET सेल ऑप्शन फॉर्ममध्ये मागील वर्षाचे कट ऑफ दाखवत आहे, त्याचा वापर करा. कट ऑफ न पाळणे ही पण मोठी चूक ठरू शकते. ब्रांचपेक्षा कॉलेज किंवा कॉलेजपेक्षा ब्रांच हे काय महत्त्वाचे हे तुम्ही आधीच ठरवा. ते जर ठरलं नाही तर तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण ब्रांच जर चांगली मिळाली नाही तर तुम्हाला 4 वर्ष काढायचे तर त्याच्यावरच फ्युचर डिपेंड आहे. त्यानं कॉलेजही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मोठी चूक काय होते, की ब्रांचपेक्षा कॉलेज किंवा कॉलेज हे मग ठरवणं अवघड होऊन जातं. होम युनिव्हर्सिटी, कॅटेगरी, कोटा याची योग्य निवड केली का नाही ते नक्की तपासा, कारण त्याच्यानुसार तुमचं सीट ठरत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची चूक, की मुलं शेवटच्या दिवशी ऑप्शन फॉर्म भरतात, तर ती चूक करू नका. शेवटच्या दिवशी ऑप्शन फॉर्म भरताना खूप प्रॉब्लेम येतात, ऑप्शन फॉर्म भरला जात.
ऑप्शन फॉर्म भरणे ही खरे तर खूप अवघड प्रोसेस आहे. तुम्ही जेवढे ऑप्शन टाकताल तेवढे ते सेट करणे, त्याचे प्रेफरन्स लावणे, ह्याच्यात खूप वेळ जातो. त्याच्यामुळे शेवटच्या दिवशी जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात केलेली असेल, तुम्हाला तो वेळ मिळणार नाही. तो जर सर्व्हर डाऊन झाला तर तुमचे ऑप्शन फॉर्म भरलेले परत एकदा सेट करावं लागू शकतात आणि सबमिट होणार नाही. शेवटच्या दिवशी ऑप्शन फॉर्म भरू नका आणि सबमिट किंवा लॉक करण्यापूर्वी एकदा पूर्ण प्रिव्ह्यू पहा. तुम्हाला योग्य वाटतंय तरच फॉर्म सबमिट करा. 2 दिवस पहिले घ्या. पहिल्या दिवशी योग्य प्रेफरन्स सेट करा आणि दुसऱ्या दिवशी तो पाहून मग तो सबमिट करा. त्याच्यानंतर ॲटो फ्रीज आणि बेटरमेंटचे नियम समजून घ्या. ते माहिती असू द्या. त्याच्यानुसार फॉर्म भरा. दुसऱ्याची कॉलेज लिस्ट कॉपी करू नका. तुमच्या रँक आणि प्रेफरन्सनुसार लिस्ट तयार करा. ह्या चुका दरवेळेस होतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.